तर नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलंय। विरोधात लढलेली शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होते। नाशिकमध्ये भाजपचा महापौर होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता भाजपला पाठिंबा देण्यात आलेला आहे। भाजपसह शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे सत्तेत असणार आहेत। कल्याण डोंबिवलीतला विषय पूर्णपणे वेगळा आहे। राजू पाटील हे संपूर्ण पक्षासह भाजपमय झालेले आहेत। त्यांचे तिकडले नेते नाशिकमध्ये त्यांचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे। जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण राहत नाही। माझ्याकडे काय माहिती नाही त्या संदर्भात। अजून आमच्या का राज साहेबांशी याच्यावर चर्चा झालेली नाही। तुम्ही माननीय राज ठाकरे यांना फार कमी ओळखता बरं का। या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात साशंकता।